झालेत. त्याचबरोबरीने कुणाल निकम सुद्धा साहेब इथे उपस्थित झालेत. त्याचबरोबरीने आपण पाहतोय वनवे संघासाठी मात्र पूर्ण संधी असेल इथं. मात्र आता नक्कीच बक्षिसाची खैरात नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच हॅलो हॅलो नक्कीच आपण पाहतोय आमच्या साथीला जोडले जातील आता समीर मुकणे मेम फॉर्म अभिजन करत असताना आपण पाहतोय ना समीर मुकणेला त्याच्या नावामध्ये दम आहे. अभिजन करणं नाईट शृंखलामध्ये एवढं मध्ये दम नाही. आपण पाहिलं तर समीर मुकणे साहेबांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण इथं मात्र आपण पाहतोय ना ओले मॅच कडे सोंडाई मात्र क्रिकेट संघाचीच खांबला याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नक्कीच इथं समीर मुकणे माझ्या साथीला तर जोडले जातील. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहायला पहिल्या दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल समीर मुकणे साहेबांचा. त्याचबरोबर आपण पाहिलं तर माझ्या साथीला जोडले गेले आहेत इथं मात्र नक्कीच सोहिल धार पवार असतील, कुणाल निकम असतील, त्याचबरोबरीने रोहित पवार असतील, अतुल जाधव असतील. इथं आता बक्षिसाची खैरात होईल वनवे टीम साठी. कारण तो धार पवार आपण बोललो ना विनेगावच्या धार पवार आपण बोलले ना तर नक्कीच वनवे टीम जेव्हा खेळत असते ना तेव्हा मात्र नक्कीच सोहिल धार पवार, अतुल धार पवार, आपण जाधव पाहायला मिळतील आपल्याला. पाहतोय नक्कीच 3 षटकाराला नक्कीच 5,000 पारितोषिक पाठीमागच्या सामन्यामध्ये जरूर होता. पण या सामन्यामध्ये आता अकाउंट जरा ओपन होईल. आता सोहिल धार पवार माझ्या बाजूला बसलेत. बोलूया मॅच कडे. चांगला सामना आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहित इथं मात्र उडवला सुधीरच्या बॅट मधून. नक्कीच आपण पाहतोय रोहित आणि सागर आणि रोहित ही जोडखाली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जयराम. हो चांगला गोलंदाज आहे. आपण पहिला गोलंदाज सुद्धा चांगला आहे. जयरामच्या माध्यमातून ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला षटक पदर असताना ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कर्जत एंड करणं ही गोलंदाजी आपण पाहतोय ना जयराम मध्ये ती क्षमता आहे. आपण पाहिला तर एक चांगला गोलंदाज आहे, गुणवत्ता गोलंदाज. त्याच्याबरोबर उडवलाय फलंदाजांना. हा फटका ऑफसाईडच्या दिशेने सजवलाय. झेल गेला तर गरजेचा होता. 3 तिघाडा काम बिघाडा. इथं मात्र 3 क्षेत्ररक्षण झेल खाली होते. पण इथं मात्र हा झेल मात्र जमिनीला दान झाला आणि सिंगल डबल येईल आणि डबलच्या साईन आपण पाहिलं तर या 2 धावेच्या साईन संघ जाऊन पोहोचलाय 4 अंकावरती. नक्कीच यस डेफिनेटली चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू हो उडवलाय चेंडू. हवाई सफर होईल का? क्षेत्ररक्षण तैनात आहे पण इथं मात्र हा झेल टिपला जातोय. चांगला फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर परतावा लागतोय. पहिली विकेट आणि पहिली सफलता. बॅक टू डगआउट वनवे टीम साठी हा पहिला धक्का. मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. आपण पाहतोय उलिया मैदानाकडे आपण पाहतोय पहिला धक्का वनवे टीमला मात्र मिळाला आहे. चांगला फलंदाज करता मोठे पटके येणं गरजेचं. आपण पहिला पाठीमागच्या सामने 2 सामना आपण पाहिलं तर अगदी लो स्कोरिंगचे होते सर. पण इथं मात्र हा फटका जबरदस्त फटका. उचलणार फेकणार कार्पेटच्या साईनं 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाली आणि या 2 धावेच्या साईन आपण पाहिलं तर धापलकावती धावा जाऊन पोहोचतील. अद्याप आपण पाहिलं तर 6 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. चांगला गुणलेखर आमच्या बाजूला बसलेत. आपण पाहिलं तर या धाबा आता आल्यात 6 पहिल्या क्षेत्रामध्ये. आपण पाहिलं तर पहिला षटक जयराम त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. जयरामच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी आहे. सामना किती षटकाचा असेल? 3 षटकाचा सामना आहे.
हो हो यावेळेस उडवलाय चेंडू समर्थक्षामध्ये हा चेंडूला विलान केलाय आणि तो मात्र इल वन बाउंस सीमा रेषा पलीकडे आलेला हा दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या साईनं संघ आता जाऊन पोहोचेल टीम आपण पाहू शकाल वनवे टीम 10 या अंकावरती पहिला आपण पहिला 17 पहिली गोलंदाजी आणि पहिल्या पिवनचा षटक आणि हाणामारीचा षटक आणि त्या षटकामध्ये धाबा येणं गरजेचं आहे. पाठीमागच्या सामन्यात बघून पहिला 11 धाबा आलेल्या त्यानंतर मात्र बांधून ठेवलेले काम मात्र केलं त्या गोलंदाजानं पण इथं मात्र हा उडवण्याचं काम मात्र आता पाहायला मिळेल का पण हे कार्पेटच्या साईनं हा चेंडू अजून एक येईल का जरा हो 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 इथं मात्र प्रयत्न चालू आहेत. इथं मात्र नक्कीच शेवटच्या मुवमेंटला आलेला हा चौकार कार्पेटच्या साईडने आलेला हा चौकार आपण पाहतोय ना लेग साईडच्या दिशेनं या चौकाराच्या साईन आपण पाहिलं तर फलकावरती धाबा येतील या 4च्या साव्यानं आपण पाहिलं तर 14 अंकावरती एक विकेट आपण जरूर मिळवले पण इथं आता खेळ मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय ना वनवे टीमच्या माध्यमातून एक चांगला खेळ आता आपल्याला पाहायला मिळतोय. या वनवे टीमच्या माध्यमातून भरपूर सपोर्ट आहेत. नक्कीच आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ अद्याप संपला धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या ते अद्याप 14 धाबा. नवीन गोलंदाज आणि नवीन गोलंदाज आता पहिल्या 17 मध्ये पाहायला मिळेल रोशन मध्ये पण ती क्षमता आहे आपण पाहिलं तर नक्कीच तर नक्कीच सोहिल धार पवार साहेबांचा आता आपण पाहिलं तर एक चांगला स्टार खेळाडू आहे ना त्याच्या माध्यमातून आता एटीएम ओपन झाले. पहिला एक सिंगल आली तरी 200 रुपयाचा पारितोषिक असेल सागर पवार साठी सिंगल आली तरी 200 रुपये चेंडू डॉट झाल्यानंतर बक्षीस नाही एक सिंगल घ्यावा लागेल 200 रुपयाचा मानकरी ठरेल. आपण पाहिला तर फलंदाज करी असताना गोलंदाज आपण पाहतोय सागर पवार त्याच्या माध्यमातून रोशन गोलंदाजी ट्रॅकवर करत एंडकडनं ही गोलंदाजी सिंगल आली आणि इथं मात्र हा चेंडू हवाई सप्पार आउट ऑफ पार सीमा रेषा पलीकडे 500 रुपयाचा मानकरी मात्र ठरला जातोय. या षटकाराच्या साईनं मात्र बक्षीस लावले जाते. $1200 नक्कीच आपण पाहतोय तर संजय वाघ बरे सभाकडनं आपण आवाज येतोय 1200 रुपयाचा पानकरी आता ठरेल. नक्कीच सोहिल धार पवार यांच्याकडनं 500 त्याचबरोबरीने आपण पाहिला तर संजय वाघमारेकडनं 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. इथं मात्र नक्कीच आपण मैदानामध्ये चांगला खेळ पाहायला मिळेल. वनवे टीम मध्ये आपण पाहिलं ना तर भरपूर भरणं आहे फलंदाजाचा. अजून आपण पाहिलं तर सुधीर सारखा फलंदाज पाठीमागे राहिलाय म्हणजे काय तर गेम प्लॅन असेल. नक्कीच आपण पाहिला तर सुधीर मध्ये ती क्षमता आहे. हो या बेलेस मात्र कार्पेटच्या साईडला नशिबाचा आपण पाहिला ना तर हा चेंडू अडवला जातोय पण इथं मात्र आपण पाहतोय ना तर बालाजी होता चेंडू खाली अडवल्या चेंडूला उचलणार फेकणार एक सिंगल मात्र पूर्ण झाली. या सिंगलचा साईन आपण पाहिला तर धावफलकावरती 1 ने सरसवेला डबल 2 धाबा मात्र पूर्ण झाल्या आणि 2 धाब्याच्या साईन आपण पाहिला तर 22 धाबा 22 1 विकेट्स आपण पाहतोय स्कोर गाठवरती चांगला केला आतापर्यंत आपण पाहतोय. हो हो हवाई सफर करण्याचा प्रयत्न फटका बसला मध्ये अंकुश आपण पाहतोय तर नक्कीच मयूर चांगला क्षेत्ररक्षण झाला. त्याचबरोबरीने आपण पाहिला तर सुधीर ज्याची गणना केली जाते होती ना सुधीरनं ज्याच्या नावाने ओळखलं जाणारी टीम तो फलंदाज वनवे टीम ज्याच्या नावाने ओळखला जाते ना तो सुधीर मात्र आता मैदानामध्ये रवाना झालाय. म्हणजे सुधीर मध्ये क्षमता आहे. सुधीर धार पवार आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू नक्कीच आपण पाहतोय वैष्णवी 11 चीज खांबला या संघामध्ये मात्र खेळला होता हा फलंदाज आणि ज्या नावानं हा संघ वनवे टीम ओळखली जाते त्या फलंदाजाचा
आगमन मात्र झालंय आणि इथं मात्र आता फलंदाजी चांगली करावी लागेल. इथं गुणवत्ता चालू आहे. आपण पाहिलं सोहिल धार पवार आणि सुधीर धार पवार हे दोन्ही सखे बंधू आहेत. आपण पाहतोय नक्कीच. हो हो चांगली गोलंदाजी आहे. होश में जोश. आपण पाहतोय ना चेंडूला एडॉट आणि एडॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर 0 धाव होईल. धाव आपण पाहिलं तर 22 22 धावा. 22 धाबा आमच्या साथीला गुणलेख जोडले जातात. तर आमच्या साथी लोक आपण पाहिलं तर समीर साहेबांचा सुद्धा इथं आपण पाहिलं तर माझ्या साथीला जोडले जातील. या पुढील आपण पाहिलं तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये समालोचक सुद्धा करतील. सुरेश कबारी साहेब सुद्धा उपस्थित आहेत. या जरा बडकवा आमचा कॉमेंट्री बॉक्स. हो हो काय घडलं जातंय मैदानामध्ये. जो स्टार होता खेळाडू त्याला मात्र विकेट मात्र मिळवली जाते. मैदानातून परतावायला लागतंय. बॅक टू बॅक तिसरी विकेट मात्र मिळवली जाते आणि या तिसरी विकेट मात्र तंबूच्या असलेला सुधीर धार पवार मैदानातून बाहेर येत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. रोहन हा फलंदाज आपण पाहतोय. वनवे टीमच्या माध्यमातून रोहन पहिलं सत्र आपण पाहतोय. या बिलेस 22 धाबा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. रोहन नवीन फलंदाज आहे आणि रोहनच्या माध्यमातून आता चांगला खेळ करावा लागेल. शेवटचा षटक हाणामारीचा षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बंटी हा गोलंदाज असेल. वरसे आपण पाहिलं तर विलास करून जाते ही टीम आपण पाहतोय. अंकुश निरगुडा सरांची ही टीम असेल आणि त्यामध्ये आपण पाहतोय बंटीला एक चांगला गोलंदाज आता निवडला जातोय. शेवटच्या मुवमेंटला शेवटचा षटक आणि आपण पाहतोय हाणामारीचा षटक असेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावाल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर या षटकामध्ये आपण अद्यापच आपण पाहिलं 8 धावाल्यात. त्यानंतर आपण पाहतोय शेवटचा आता षटक असेल. 6 चेंडूचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतली ही पहिली मॅच आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या भेटीसाठी मी आमंत्रण करत आहे. वर्ष विपक्ष आपण पाहतोय तर वनवे टीम लव स्कोरिंगच्या मॅच आज भरपूर झाल्यात. इथं मात्र आता चांगला डोंगर रचावा लागेल. हो हो जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी भन्नाट वेग आणि भन्नाट वेगाने बंटी मात्र हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आलाय डॉट आणि आता 5 चेंडूचा मात्र खेळ अद्यापच बाकी असेल. या पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या मात्र आपण पाहिलं तर 22 22 धाबा 3 विकेट्स 2 विकेट्स आपण पाहिलं तर 2 विकेट सुद्धा मिळवल्या त्या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी केली जयरामनं. त्यानंतर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी सुद्धा केल्या दुसऱ्या षटकामध्ये. त्यानंतर आपण पाहिलं बंटीनं पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. इथं मात्र हो जबरदस्त गोलंदाजी. काय भन्नाट वेग आहे गोलंदाज बंटीमध्ये. याबलेस लगातारचा दुसरा चेंडू आला निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर अद्यापच आपण पाहिलं तर 22 या धाबावरती मात्र रोखला गेलाय. 4 षटकामध्ये आपण पाहिलं तर 35 आणि 32 धाबा झाल्यात. पण इथं मात्र 3 षटकाचा हा सामना असेल आणि 3 षटकामध्ये आपण पाहिलं ना तर अद्यापच आपण पाहिलं तर 22 धाबावरती रोखला गेलाय. आता हा मोठा फटका आहे. जबरदस्त फटका. हा झेल होऊ शकतो. इथं मात्र काय बालाजीने झेल टिपलाय. या बिलेस मात्र जयरामनं ज्यानं पहिला षटक हाताला होता तो फलंदाज आपण पाहिलं तर ज्यानं मात्र हा झेल टिपला जातोय. आणखीन एक धक्का वनवे टीम साठी. बॅक टू डगआउट. कमांड या धन्यवाद डीजा. चांगले 2 ऐकायला मिळतील आपल्याला आजच्या दिवसामध्ये. आपण पाहतोय आई एकवीरा
याच्या पाठीमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच चांगले चांगले धून ऐकायला मिळेल. पण इथं मात्र चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी आहे. इथं मात्र तंबूच्या आसऱ्याला आणखीन एक विकेट आली आहे. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय अनंता. हो जबरदस्त गोलंदाजी इथं मात्र कार्पेटच्या साईना उचलणार फेकणार. एक सिंगल पूर्ण झाली आहे दुसऱ्यांचा प्रयत्न, पण एका धावावरती मात्र रोखला जातोय आणि एका धावेच्या साईन आपण पाहिलं तर धावपलकावरती धाबा एकने सरसवेला 23 विकेट्स आपण पाहिलं तर 23 धाबा 3 विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला आल्यात आणि 23 धाबा धावपलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. काय गोलंदाजी जबरदस्त बंटीमध्ये ती क्षमता आहे. आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज असेल या वर्षी टीम मध्ये आपण पाहिला तर अंकुश निरगुडा सरांनी ही कोल आपण पाहिलं तर नक्कीच चांगली टीम बांधली जाते. त्याच्या माध्यमातून हा चांगला फटका सुद्धा 2 धाबा होतील का पूर्ण दुसऱ्यासाठी निघालेत, पण इथं मात्र नक्की आपण पाहिलं तर 24 धाबा धावपलकावरती जाऊन पोहोचले ते सिंगलच्या साईनं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. शेवटचा आता एक चेंडू असेल. 17 चेंडूचा खेळ संपला. 24 धाबा स्कोर गाठवरती. हो हो काय गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा चेंडू होता आणि शेवटचा चेंडू आला निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर 24 वरती रोखला गेलाय. येणाऱ्या चेंडू असतील 18 आणि 25 धाब्यांची गरज असेल. मी सुधीला विनंती करत लगेच जा फास्ट केला. आजचा दिवस मध्ये थोडा शो मॅचच्या मुलं थोडा उशीर झालाय. भरपूर या वनवेटीमध्ये भरपूर गोलंदाज असतील. सुधीर असेल, मुकुंद असेल. मुकुंद एक चांगला गोलंदाज जुना जाणता. जय महाराष्ट्र टीम ज्या नावाने ओळखला जाताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मुकुंद हा गोलंदाज या वनवे टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबरीने आपण पाहिला सुधीर धारपावर मिळलेला पाहायला चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत वरुषी टीमच्या. अगद्या 24 धावावरती रोखला गेला. येणारे 23 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये आता बनवावे लागतील तर 25 धावा. कमांतो या दुसऱ्या सत्रामध्ये मी विनंती करेन सुरेश केवरे साहेबांना आमच्या साथीला जोडले गेलेत आजच्या दिवसामध्ये. हो नक्कीच थँक्यू गणेश वाघमारे सर. अगदी गोड आवाज आपण ऐकला आणि जवया मैदानाच्या आतमध्ये जिथे प्रथम फलंदाजी केली आपण पाहू शकाल टीम असेल वनवे टीमला आणि ओरोसे टीमला धाब्यांचं टार्गेट ठेवलं 25 धाब्या. ओरोसे टीमला बनवायच्या आहेत का 25 धाबा. यस थँक्यू. वनवे टीमनं धाबा बनवल्या 24 आणि ओरोसे टीमला धाबा बनवायच्या 25. म्हणजे समीकरण पाहायला गेलं तर येणारे 18 बॉल आणि अगदी जर विचार केला तर 18 बॉल मध्ये बनवायच्या 25 धाबा. हॅलो चला स्पीडअप ठेवा. अच्छा नक्कीच स्पीडअप ठेवा. आता आम्हापर्यंत माहिती आली कालच्या रात्रीमध्ये या वेळेपर्यंत क्वालिफायची देखील मॅच संपली होती. अगदी आयोजकांचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगलं आयोजन पाहायला मिळते. परंतु आज थोडीशी उशीर झालाय परंतु एक मॅच देखील आपली एक्स्ट्रा पाहायला मिळाली आहे. त्यानंतर थोडासा उशीर झाला तरी सुद्धा स्पर्धेला उशीर झालाय मी तरी म्हणेन. कारण मला तरी वाटते आतापर्यंत हा सामना क्वालिफायचा व्हायचा पाय होता. तरी चला स्पीडअप ठेवा. वरोसे टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. एवढी मोकार येऊला का तूच काय सांगायचं आहे. आता थंडी थोडीशी जाणवली जाते आणि विचार केला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मोटू आणि पतलू अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रमेश आणि जयराम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर येणारे 18 बॉल आणि गरज असेल 25 धाब्यांची. या धावा चेस केल्या जातील का? मॅच महत्वाची मित्रांनो आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर समीकरण आपण पाहतो 18 बॉल 25 धावा चेस केल्या जातील का? जसं जशी वेळ होईल तसं तसं दमट वातावरण पाहायला मिळेल. आता थोडीशी संधी थोडीशी थंडी जाणवली जाते मला देखील. आज थोडीशी थंडी जाणवली जाते असं नक्कीच मी तरी बनेल. कारण अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मोरबी धरणाचं अगदी यस अगदी मोरबी धरण पाण्याने तुडुंब भरलंय अजूनपर्यंत. आणि त्या धरणामुळे थोडीशी थंडी जाणवली जात्या. पंच गेम ऑन करा लगेच कारण अगदी स्पर्धेला उशीर होतोय. गोलंदाज स्टॅक वरती आपण पाहतोय सुधीर. गोलंदाज स्टॅक वरती अगदी पिऊनचं षटक आतळण्यासाठी सुधीर आपण पाहतोय. आणि विचार केला तर मॅच महत्वाची. एका साईडला टीम आपण पाहू शकाल वरोश तर दुसऱ्या साईडला वन वे हा संघ. वनवे टीमनं प्रथम फलंदाजी केली 24 धावा बनवल्यात आणि 25 धाब्यांचं टार्गेट ठेवलंय वरोश टीमच्या विरोधात. अगदी विचार केला तर ते बूथ बंगल्यावर मोकार नावा लिहून ठेवल्या का? चौकार षटकार या आयोजकांची कामं बाई. काय सांगा चुना कालेला चुना जास्ती झाला ना लहान पोरात का? नाही नाही आपली म्हटाली मोकार डेंजर आघाडी. काय सांगा गेम ऑन. आणि ते पहिला बॉल घाण्या बॉल नाशका बॉल खरा बॉल तर फजरी बॉल. अंपर काय लेग बायच्या का? नक्कीच लेग बायचे हा 4 धावा. अगदी विचार केला तर मॅच महत्वाची मित्रांनो आपण पाहतोय. जोपर्यंत सामना जिंकत नाहीये तोपर्यंत मात्र अंकुश सराला कुठेतरी चेन पडणार नाहीये. अगदी विचार केला तर चौकार आला लेग बायचा. ओ इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न संपर्क व्यवस्थित झाला नाही तरी सुद्धा चांगला फटका. आणि या बॉल वरती एक सिंगल धाव 5 धावा धाव फलकावरती. आता समीकरण पाहिलं गेलं तर येणारे 16 बॉल 20 धाव्यांची गरज. मॅच महत्वाची मित्रांनो. दुसऱ्या फेरीमधील आपण पहिला सामना आपण पाहतोय. एका साईडला वरोस तर दुसऱ्या साईडला वनवे हा संघ आपण पाहतोय. मॅच महत्वाची. अगदी विचार केला तर काय सांगायचा इकडे स्क्वेअरलेग चांपर पार मोकार हिवलाय ना काय पार हाताच्या गड्या घालू घालू राहिलाय गडी. काय शिवशडिया शिवनगर टीमचा संघनायक आणि टेंबरी टीमचा संघनायक दोन्ही टीमला बंधनकारक राहील टॉस करण्यासाठी. टेंबरी टीमचा संघनायक आणि शिवनगर टीमचा संघनायक दोन्ही टीमच्या संघनायकला बंधनकारक राहील टॉस करण्यासाठी. लगेच या दुसरा पुकार केलाय. जब या मॅच मध्ये मॅच महत्वाची. ओ यावेळेस काय सांगायला बॉल हुक ना ती अंपरला काय सांगतो नाही काय नाही अंपर. ये रे बाबा नको झाले तिथं इथे चांगला बॉल अगदी पाहायला मिळालाय. धाबा फलकावरती जोडले गेले तर 5 धाबा. मॅच महत्वाची मित्रांनो. वडवे बनाब वरोसे या दोन टीम मध्ये हा मॅच. ओ क्लीन बोर्ड एक्स्ट्रा वाकवल्या जातात. दांडी 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 गोल. फलंदाज बॅक टू डगआउट.
नाही की ते उपस्थित झालाय. तिसरा पुकार असेल जव्या मैदानाच्या आतमध्ये. मॅच महत्वाची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंकुश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका इथे क्रॉस द लाईन. बॉल थांबणार नाही. अगदी विचार केला तर जसं समालोचक चांगलं तितकी चांगली फलंदाजी देखील आपण पाहतोय अंकुश या फलंदाजाची. अगदी विचार केला तर खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती अगदी गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळालं आणि पहिल्या बॉलवरती चौकार आलाय जरूर. अंकुश ऑन फायर या वेळेस मैदानाच्या आतमध्ये होते. पंच सामना स्पीडअप ठेवा अगदी वारंवार सांगतोय. टेंभरी टीमचा संघनायक चला येत नसेल तर पॅनल्टी देऊन टाका. मी तरी म्हणतो आयोजक लगेच पॅनल्टी द्या. कारण क्रिकेट खेळतो आपण मित्रांनो. वेळेचे भान ठेवा जरा. कारण एका सेकंदाला महत्व असतं. आपण थांबू शकतो परंतु वेळ कुणासाठी थांबत नाही. या टॉस केला जातो इथे अगदी. टॉस कोण जिंकला? शिवनगर टीमने टॉस जिंकला आणि फर्स्ट चूज बॅट आणि आमंत्रण केलंय टेंभरी टीमला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. आणि दोन्ही टीमला विनंती करेन समालोचक कक्षाच्या अगदी जवळ येऊन थांबा. मॅच संपली जशी मैदानाच्या आतमध्ये लगेच जात टेंभरी टीम. 12 बॉल आणि 16 धाब्यांची गरज. मॅच महत्वाची मित्रांनो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बिग फाईट सामना आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर महत्वाचा सामना देखील आपण पाहतोय. एका साईडला वरोसे तर दुसऱ्या साईडला वन वे असा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज स्टॅक वरती मुकुंद पहिला बॉल इथे फटका चांगला दमदार आणि फलंदाज बॅक टू डग आउट. विकेट क्रमांक वरोसे टीमला लागला जातोय. दुसरा ठोक डीजे. खूप जवळचे तुमचे मित्र असतील परंतु आमचे गुरु तरी मी बरेल. कारण आमच्यापेक्षा भरपूर काळ त्याने समालोचक केला. अतिशय क्रिकेट गाजवला. नाईट स्पर्धा असो डे स्पर्धा असो अतिशय चांगली स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूंना. असं नाही युवराज सिंगचा लेवलचा देखील रेकॉर्ड तोडलाय. 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकलेत उत्तम पादीर साहेबांनी. ज्या वेळेस तो काळ असं होता ना की म्हणतात ना वेळ प्रत्येकाची येते. ती वेळ मात्र उत्तम पादीर साहेबांची आली होती. 6 बॉल आणि 6 षटकार हे कोण विसरेल. अगदी विचार केला तर मॅच देखील तितकीच महत्वाची. आणि मी सातत्याने पाहतोय. मी समालोचक आहेत परंतु सातत्याने आम्ही त्यांच्या आशीर्वादाने समालोचक करतोय. ओ इथे क्रॉस द लाईन फटका केसला. क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज बॅक टू डग आउट. विकेट क्रमांक लागला जातोय वरोसे टीमला. तिसरा फलंदाज बॅक टू डग आउट. विचार केलं तर काय सांगा आम्ही आताची पोराडा. आमचं वरिष्ठ तुम्ही आणि तुम्ही जर समालोचक केला नाही त्यात मजाच नाही. नक्कीच जशी मॅच संपेल तसे मायक्रोफोनवरती जोडले जातील उत्तम पादीर सर. आणि दादा मी तरी म्हणेन आमच्या कौशल्य विभागाचे खूप चांगले व्यक्तिमत्व ज्याची निवड झाली अध्यक्ष म्हणून. चोखपणे आतापर्यंत काम केलेत उत्तम पादीर साहेबांनी. अगदी विचार केला तर वेळेवरती कुठल्याही
आयोजनामध्ये जशी वेळ मिळेल तशी उपस्थिती पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. खूप चांगले व्यक्तिमत्व उत्तम पाटील साहेब कशेळी विभागाचे अध्यक्ष आपण पाहतोय. जशी मॅच संपेल तसे नेक्स्ट मॅच साठी जोडले जातील मायक्रोफोनवरती. इथे फटका दमदार क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि यावेळेस चुकी केली जाणार नाही. वरसे टीम थोडीशी बॅकफुटला जरूर आपण पाहतोय आणि अगदी जर विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय धावा बनवायच्या होत्या 25-18 बॉल मध्ये. त्या धावा बनवता बनवता कुठेतरी खसून पडल्या वरसे हा संघ. बघा जे समीकरण होतं कुठं येऊन ठेपलंय कुठं. 18 बॉल 25 ची गरज होती. ओ यावेळेस नशिबाचा चौकार पाहायला मिळेल का. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अत्तिगाई संकटात नाही आणि ते स्टेरस्टॅकडनं चुकी आणि त्या चुकीचा फायदा ओरोसे टीमला पाहायला मिळतोय. आणि धावा फलकावरती 13. मॅच महत्वाची मित्रांनो आपण पाहतोय. अगदी विचार केला तर मॅच महत्वाची. चला गेम ऑन लगेच स्पीडअप करा मित्रांनो. लक्ष असू द्या कारण अतिशय विचार केला तर आजच्या रात्रीमध्ये 2:07 झालीत. दुसऱ्या ग्राउंडचा पहिला सामना आतापर्यंत अजून पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप ठेवा. 13 धावा फलकावरती ओरोसे टीमच्या. 18 बॉल आणि 25 धावा बनवायच्या होत्या. त्या धावा बनवता बनवता कुठेतरी थोडीस पंबल पाहायला मिळतो. ओरोसे टीम दोन्ही टीमने एक सामना जिंकलाय आणि दुसरा सामना जिंकण्यासाठी ह्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये तडफड आपण पाहतोय. पंच काय प्रॉब्लेम. येस व्हाईट चेक करायचं का. येस थँक्यू. नक्की चेक केला जाईल इथे तडांपरच्या भूमिकेमध्ये. काय झाला एक डोळ्यान दिसना 2-2 डोळे इकडे लावायला लागला. तिसरा अंपर म्हणजे शंकराचा तिसरा डोळा. हॅलो पंच फ्ले डिलिव्हरी आहे. येस सामना लगेच स्पीडअप टेपा. आता रिव्ह्यू दिला जाणार नाही. लक्ष असू द्या. चला सामना स्पीडअप ठेवा. ही मीटिंग अजिबात नको. पंच जर टीम मीटिंग असेल तर लगेच पेनल्टी द्या कारण लाड केल्यावर पार डोक्यावर चढता. कडेव गेला ते पार खांदाव. काय सांगायचं आहे. 7-8 जण गडी ना लगेच जमतायत. नको झाली ती तर. तिकडे काय भूत बंगला आहे का रे तो. भूत बंगला आहे का तिकडे भलताच काम आहे का बाबा. राहायचं का मग त्या बघ कसं ये रेखात. अगदी विचार केला तर धाबा फलकावरती 13 धाबा आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसरी ओव्हर झाली का. दुसरं षटक देखील संपलंय आणि अजूनही 6 बॉल आणि गरज असेल 12 धाब्यांची. येणारे 6 बॉल 12 धाब्यांची गरज. मॅच महत्वाची दोन्ही टीम साठी. सहा बॉल 12 धाब्यांची गरज. प्रत्येक बॉल मध्ये 2 धाबा बनवाव्यास लागतील. ते तू मैमाय करता करता आणि ते घडलं मैदानाच्या आतमध्ये. काय विकेट फलंदाज बाद. अगदी विचार केला तर इथून देखील समजलं होतं की फलंदाजाला मैदान सोडावा लागेल. अगदी विचार केला तर फलंदाजाची फळी जी लाईन रेखा आहे त्याच्या अलीकडे राहिला, पलीकडे आला नाही. या नक्कीच
4-5 सेकंदाचा आपण नक्कीच टाइम घेऊ आणि चेक करूया, कारण कुठल्याच टीम वरती अन्याय होता कामा नको. आडियास फलंदाज आपण या मैदान सोडा लगेच. आणि फलंदाजी करणाऱ्या टीमला आता रिव्ह्यू दिला जाणार नाही. गावाचे गाव देव नामना गोर नवीन बॅटमन व त्याला पहिले सोड. बॅटमन झालाय का नाही तुझा? हा बस ठोकते टच. ये या इकडून बॉल घालवा 2-3. काय सांगायचं आहे, गडी पार बारीक आहे, डेंजर आहे का ओरोसे वालच गडी डेंजर आहे ना. अगदी विचार केला तर अंकुश सरांची विकेट इथे पाहायला मिळाली. जर कुठेतरी डाय मारली असती ना तर विकेट वाचू शकला असता. आणि मॅच महत्वाची मित्रांनो आपण पाहतोय. आणि विचार केला तर व्यासपीठावरती सोय अतिशय चांगली. थोडीशी थंडी जाणवते, थंडी जाणवते आणि त्या थंडीमध्ये चहा आनंद वेगळा स्पर्धा पाहताना. आणि इथे अजून एक चांगला बॉल. अगदी विचार केला तर मॅच महत्वाची होती बघा. 18 बॉल 25 धाब्यांची गरज होती. लो स्कोरिंगचा अगदी सामना होता आणि त्या लो स्कोरिंगचा सामना कुठेतरी वरोसे टीमला देखील त्या धाबा चेस करायला भाग कमी पडलेत. इथे अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत इथे धाबा घेतल्या जातील. 2 धाबा आणि 2 धाब्याच्या मदतीने धाबाधाब फलकावरती जोडल्या जातील. 15 धाबा. आता समीकरण आपण पाहतोय, येणारे बॉल शिल्लक असतील 4 बॉल आणि गरज असेल 10 धाब्यांची. 3 बॉल काय यस क्षमा असावी. इकडे 4 बॉल सांगले तेवढे गडी माझं नंदरायला लागलं ना. त्यात काय वाढला माझ्या शिंगा फुटल्या का काय झाल्या. अगदी 3 बॉल 10 धाब्यांची गरज. मॅच खूप चांगली. एखादा षटकार आणि ते इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. हा घालवा काय सांगायचा. याचा गोंद्या त्या झकन त्याचा गोंद्या त्या झक. म्हणजे काय झाला माहित आहे का, ज्याची बायको मुखी तो सगळे सुखी. इथे 2 धाबा आणि 2 बॉल आणि 8 ना. यस 2 बॉल 8 धाबा. मॅच अजूनही दोन्ही टीम कडे 50-50 पॉइंट झुकल्या. या बॉलवरती खूप बरंच काही सांगून जाईल दोन्ही टीमचं. आणि ते घडलं मैदानाच्या आतमध्ये. काय बेकार बाबा होय बाबा. आणि ते फलंदाज बाद. यस चेक करू. अंपर त्या फिल्डरची छातीने चट ना उलीशी. काय सांगा पार कोलाट्या उड्या खात गेलाय गडी. परंतु प्रयत्न चांगले राहिले. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर आपण जरला तर महत्व असतं किंवा नसतं, परंतु एका दाब्याला महत्व असतं मित्रांनो. इथे बाउंड्री लाईन चेक केली जाईल अगदी, कारण सामना देखील तितकाच महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. नक्कीच चेक केला जाईल. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लाभा मित्रांनो प्लीज. काय सांगायला इकडे कॅमेरे आमचा स्कोररला 2 डोळ्यान दिसत ना, इकडे 15 डोळा अजून आलं ते काय. आता बारीक पोराला काय समजत त्यात. नको झाले ते तारा. काय माणूस करेल. नको झाले ते जरा. तू देख ना कदा माझं नंदरे तो रागाना. काय सांगायचं आहे. गडी बारीक आहे पण मोकार डेंजर आहे का. नक्कीच रिप्ले मध्ये आपण पाहतोय. यस क्षेत्ररक्षण शेप आहे म्हणजे हा चौकार नाही. आता
पंच धाबा किती या बॉल वरती? 3 धाबा काय? यस टँकी बढिया. आता गरज असेल ते म्हणजेच 5. म्हणजे कंपल्सरी या स्पर्धेचा नियम, कंपल्सरी जर्सी आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नाम. या बॉलवरती षटकार, या बॉलवरती षटकार येणं गरजेचं असेल. कारण विचार केला तर वरोसी टीमचा जर विचार केला पाटील साहेब, दुसऱ्या षटकामध्ये जे धावा आले ना 4, ते कुठेतरी कमी राहिल्या. त्या 4च्या ऐवजीत 6-7 जरी धावा असत्या ना, आता सामना वरोसी टीमनं जिंकला असता. पण तो अजूनही वेळ गेली नाही. 1 बॉल 5 ची गरज, 1 बॉल 5 धाब्यांची गरज. मॅच महत्वाची आपण पाहतो मित्रांनो. अगदी विचार केला तर षटकार ठोकावा लागेल. इथे सामना जिंकायचा असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि ते घडलं काय मैदानामध्ये? गरज नव्हती या फटक्याची आणि ते सामना जिंकलाय. अगदी विचार केला तर शेवटच्या मोमेंट पर्यंत लढत दिली, सामना जिंकला इथे वनवे टीमनं. जशी मॅचला सुरुवात होईल तसे मायक्रोफोन वरती जोडले जातील उत्तम पाटील सरांना मी विनंती करेन.